हजारो वर्षांपूर्वी एक महान गुरु होऊन गेले, ज्यांना देवांचं मार्गदर्शन करायचं होतं. पण बघा, त्यांनी निवडला एक वेगळाच मार्ग आणि ते बनले असुरांचे गुरु. चला तर मग या सगळ्या प्रश्नांमागे दडलेली कहाणी आज आपण पाहूया. चला सुरुवात करूया त्यांच्या उगमापासून. शुक्राचार्यांचं मूळ नाव होतं उष्णा. महर्षी भृगूंचे पुत्र. त्यांनी अंगिरस ऋषींकडनं शिक्षण घेतलं, त्यांच्याच मुलासोबत म्हणजे बृहस्पतीसोबत. पण तिथे त्यांना जाणवलं की गुरु अंगिरस आपला मुलगा बृहस्पतीला झुकतं माप देत आहेत. म्हणून त्यांनी तो आश्रम सोडला आणि गौतम ऋषींकडे आपलं शिक्षण पूर्ण केलं. देवांचे गुरुपद मागण्यासाठी गेल्यावर इंद्राने भर सभेत त्यांचा अपमान केला. हाच तो क्षण होता ज्या अपमानामुळे शुक्राचार्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. अपमानित होऊन शुक्राचार्य थेट गेले पाताळ लोकाकडे, म्हणजे असुरांच्या राज्यात. तिथे असुरांनी त्यांना तो मान दिला जो देवांनी नाकारला होता, आणि त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यामुळे असुर तर शक्तिशाली झाले, पण तरीही ते देवांकडून हरत होते, कारण देवांकडे अमृत होतं. म्हणून शुक्राचार्यांनी ठरवलं अशी विद्या मिळवायची जी मृतांनाही जिवंत करू शकेल, संजीवनी विद्या. यासाठी त्यांनी भगवान शिवाची 1000 वर्षांची अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. हे पाहून इंद्र घाबरला आणि त्याने आपली मुलगी जयंतीला त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलं. पण ती अयशस्वी ठरली. उलट पश्चाताप होऊन तिने नंतर शुक्राचार्यांशी विवाह केला. अखेर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना संजीवनी विद्या दिली. आता या विद्येमुळे शुक्राचार्यांनी युद्धाचं चित्रच पालटून टाकलं. ते मेलेल्या असुरांना पुन्हा जिवंत करू लागले. हे पाहून शिव प्रचंड क्रोधित झाले. त्यांना वाटलं की त्यांच्या विद्येचा वापर अधर्मासाठी होतोय, आणि रागाच्या भरात शिवाने शुक्राचार्यांना चक्क गिळून टाकलं. खूप काळानंतर शुक्राचार्य शिवाच्या शरीरातून शुक्र म्हणजेच वीर्याच्या रूपात बाहेर पडले. आणि याच अद्भुत पुनर्जन्मामुळे ते शुक्राचार्य आणि शिवाचे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. आता घाबरलेल्या देवांनी एक योजना आखली. त्यांनी बृहस्पतीचा मुलगा कच याला शुक्राचार्यांकडे पाठवलं. असुरांना हे कळताच त्यांनी कचला मारून त्याची राख शुक्राचार्यांच्या पेयात मिसळली. आता कच्च पोटात, त्यामुळे त्याला जिवंत करणं म्हणजे स्वतःचा मृत्यू. एक अशक्य पेच होता. शेवटी मुलीच्या हट्टापायी त्यांनी कचला पोटातच संजीवनी विद्या शिकवली आणि स्वतःचा जीव दिला. पण बाहेर येताच कचेने त्याच विद्येचा वापर करून आपल्या गुरूंना पुन्हा जिवंत केलं.